तर माढ्याला मी मोहिते पाटलांच्या दहशतीतून मुक्त करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। माळशिरसच्या सभेमधून फडणवीसांनी नाव न घेता मोहिते पाटलांवर हा निशाणा साधलाय। आजवर अनेक लोकांचे खून केले, अनेकांच्या जमिनी बळकावल्या असा गंभीर आरोप देखील फडणवीसांनी केलाय। ही लोकशाही आहे, इकडे ठोकशाही चालू देणार नाही असा इशाराच फडणवीसांनी मोहिते पाटील कुटुंबाला दिलाय। तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, आता रणजित दादांच्या विरुद्ध पुन्हा एकदा जे उभे राहिलेत, जरा त्यांचा इतिहास बघा, जे उभे राहिलेत त्यांचं एफिडेव्हिट बघा। मी तुम्हाला एक शब्द देतो, या तालुक्याला त्यांच्या दहशतीतून मी मुक्त करणार आहे। सामान्य माणसाला जो त्रास आहे, ज्या जमिनी बळकावल्या गेलेत, जे लोकांचे खून झालेत, जे लोकांवर हल्ले झालेत, ज्या प्रकारे लोकांना प्रताडित केलंय, हे सहन केलं जाणार नाही। ही लोकशाही आहे, ही ठोकशाही नाही आहे। इथे अशा प्रकारे ठोकशाही ही चालू दिली जाणार नाही। तर आजवर अनेक लोकांचे खून केलेले आहेत, अनेकांच्या जमिनी बळकावल्या अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी माळशिरसमध्ये बोलताना मोहिते पाटील कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केलाय। माढ्यामधून धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर असा जोरदार सामना रंगतोय।